ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली आणि अर्जुन मधुभाऊंना भेटायला गेलेले आहेत आणि तेथे मधुभाऊंची स्थिती आता सुधारलेली डॉक्टरांनी सांगितलेली आहे. मधुभाऊ पहिल्यापेक्षा थोडे सुदृढ झालेले आहेत आणि ते आता कोम्यातून बाहेर येऊ शकतात अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. ही सगळी देवाचीच कृपा आहे असं सायलीचं म्हणणं असतं. कारण तिने मधुभाऊंसाठी जे व्रत केलेलं होतं, जे साकडं घातलेलं होतं, त्याच गोष्टीचा हा परिणाम आहे असं सायलीचं मत असतं. आणि त्यावर डॉक्टर म्हणतात की खरं तर हा चमत्कारच म्हणला पाहिजे. विज्ञानाने असो वा चमत्काराने मधुभाऊ मात्र आता कोम्यातून बाहेर यायला लागलेले आहेत. या गोष्टीमुळं सायली मात्र खुश झालेली आहे. सायली म्हणते की माझ्या देवाची माझ्यावर खूप कृपा आहे. तिला माहिती आहे की आता मी किती दुःखात आहे ते, त्यामुळंच तिनं माझ्या मधुभाऊंना बाहेर आणलेलं आहे. आता डॉक्टर सर्वांना सांगतात की आपण थोडंसं बाहेर जाऊन बोलूया आणि सायली फक्त आता मधुभाऊंजवळ थांबलेले असते आणि बाकी सगळे सदस्य हे बाहेर गेलेले असतात. सायली मधुभाऊंच्या जवळ बसलेली आहे. कित्येक दिवस झालं मधुभाऊ आपण नीट बोललेलो नाही आहे असं ती त्यांना म्हणते. आता तुम्ही हळूहळू बरे होणार आहात असं देखील ती त्यांना दिलासा देते आणि म्हणते आहे की मधुभाऊ तुम्हाला माझ्याशी बोलायला खूप आवडतं ना हो. मलासुद्धा तुमच्याशी बोलायला खूप आवडतं. असं वाटतं की दिवसभर तुमच्याबरोबर इथंच बसून राहावं, तुमच्याशी गप्पा माराव्यात, आपल्या आश्रमाविषयी बोलावं, आपल्या आश्रमातल्या मुलांविषयी बोलावं, तेव्हाचे ते दिवस किती छान होते त्याविषयी बोलावं. तुम्हाला देखील असं वाटतं ना मधुभाऊ की या सगळ्या विषयांवर बोलावं. असं सायली त्यांच्याशी बोलत बसलेली आहे. तिला माहिती आहे की मधुभाऊ आपल्या कोणत्याच प्रश्नाला काहीच उत्तर देणार नाही आहेत, पण त्यांची स्थिती सुधरत चाललेली आहे या गोष्टीमुळं ती आनंदी झालेली असते आणि आपण मधुभाऊंशी बोलत राहायचं असंच तिने ठरवलेलं असतं. पण आता अजून एक चमत्कार तिच्या पुढे येणार असतो. सायली त्यांना विचारते की मधुभाऊ आता तुम्ही बरे होणार आहात, तुम्हाला असं वाटतं ना की पटकन आपल्या घरी यावं. तेव्हा चक्क मधुभाऊंनी डोळे मिटून तिला होकार दिलेला तिला पाहायला मिळतो. सायलीला आश्चर्य वाटतं. खरं तर तिला धक्का बसतो. तो सुखद धक्का असतो, पण सायलीला असं वाटतं की आपल्याला भास होत आहे. सायली म्हणते की मला कदाचित भास झाला आहे, तुम्ही असं उत्तर नाही देणार हे मला माहिती आहे. मला भास झाला की तुम्ही माझ्याशी बोलताय म्हणून. मधुभाऊ का जे बघितलं मी ते सत्य आहे. तुम्ही खरंच डोळे आत्ता मिचकले का, म्हणजे डोळे उघडझाप केले का? मधुभाऊंनी पुन्हा एकदा डोळे झाकलेले असतात आणि सायलीला खरोखर मनापासून आनंद झालेला असतो. मधुभाऊ तुम्ही खरोखर असं करताय? मधुभाऊ तुमचे डोळे तुम्ही हलवताय, तुम्ही उघडझाप करताय, माझा विश्वासच बसत नाही. खरंच मधुभाऊ तुम्हाला माझ्याशी बोलू वाटतं, तुम्हाला घरी वाटतं? पुन्हा एकदा सांगा ना, मला भास नाही ना झालेला. पुन्हा एकदा मधुभाऊंनी डोळ्यांची उघडझाप केलेली असते. आता सायलीचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. सायली सर्वांना बोलण्यासाठी आतुर झालेली असते. ते अर्जुनला लगेच धावत पळत जाऊन ही गुड न्यूज देते आणि सर्वांना सांगते की मधुभाऊ माझ्याशी बोलायला लागलेले आहेत. खरं तर या गोष्टीचा अर्थ पहिल्यांदा प्रताप, चैतन्य आणि अर्जुन यांना अजिबात कळत नाही. त्यांना असं वाटतं की सायलीला भास झाला असेल. अर्जुन म्हणतो अगदी कसे बोलू शकतील? तेव्हा सायली म्हणते हो मला माहिती आहे ते नाहीत बोलू शकत, पण ते काय माझ्याशी तोंडाने नाहीत बोललेले, ते माझ्याशी डोळ्यांनी बोललेले आहेत. अर्जुनला नक्की कळत नाही. अर्जुन म्हणतो डोळ्यांनी बोललेले आहेत म्हणजे? सायली सांगते मी त्यांना जर का काही प्रश्न विचारला तर ते आता डोळ्याने उघडझाप करून त्या प्रश्नाची उत्तरं देत आहेत. अर्जुनला देखील या गोष्टीचा खूपच आनंद झालेला आहे आणि हा चमत्कार पाहण्यासाठी तोही आता धावत पळत मधुभाऊंकडे गेलेला असतो आणि मधुभाऊंना त्यांनी देखील प्रश्न विचारायला सुरुवात केलेली असते. सर्वांनाच खूप आनंद झालेला आहे. मधुभाऊंना जर का आता बोलता येऊ लागलं तर कित्येक प्रश्नाची उत्तरं तर ते देऊ शकतीलच, पण मधुभाऊ आता पूर्णपणे बरे होणार आहेत या गोष्टीचा आनंद त्यांना झालेला असतो. अर्जुन आता त्यांना प्रश्न विचारतो मधुभाऊ खरोखरच तुम्ही डोळे मिचकून उत्तर देताय? खरोखरच तुम्ही डोळ्यांची उघडझाप करून उत्तरं देऊ शकताय? असं अर्जुनने विचारल्यानंतर मधुभाऊ आत्ता काहीच बोलत नाहीत. त्यानंतर सायली म्हणते सांगा ना मधुभाऊ आत्ता मी जे बघितलं होतं ते खरं होतं ना? तुम्ही डोळ्यांची उघडझाप केलेली होती ना? हे सगळ्यांचा विश्वास नाही बसत आहे. तुम्ही या सर्वांना सांगा की तुम्ही माझ्याशी बोलताय, तुम्ही डोळ्यांची उघडझाप करून प्रश्नाची उत्तरं देतायत. कोणाचा विश्वास बसत नाही आहे, पण तुम्ही करतायत ना? मधुभाऊ आता अजून देखील डोळ्यांची हालचाल करत नसतात. सर्वांना वाटतं की सायली जे काही बोलत होती ती कदाचित तिच्यासाठी भासच झालेला आहे. कारण आता मधुभाऊंना प्रश्न विचारला तर मधुभाऊ मात्र काहीच उत्तरं देत नाही आहेत. अर्जुन म्हणतो मधुभाऊ खरं तुम्ही सांगा ना, खरंच उत्तर तुम्ही देताय डोळ्यांनी?
सायली म्हणते, अहो खरं सांगते मी, खरंच त्यांनी डोळ्यांची उघडझाप केलेली होती आणि ते उत्तर देत होते. मला नाही माहिती की आत्ता ते असं का करत आहेत. परत एकदा सायली विचारते, मधुभाऊ बोला ना, तुम्हाला आमच्या सर्वांशी बोलू वाटतं ना हो. मधुभाऊंनी लगेच डोळ्यांची पापणी हलवलेली आहे आणि सत्य सर्वांच्या समोर आलेलं आहे. मधुभाऊ बोलू लागलेले आहेत. ते तोंडानं नका बोलणार, पण डोळ्यानं मात्र ते इशारा करून बोलू लागलेले आहेत. या गोष्टीचा आनंद आता सुभेदार कुटुंबियांना झालेला आहे. सायली तर अक्षरशः रडू लागलेली आहे, कारण देवाने तिचं म्हणणं ऐकलेलं आहे. अर्जुन देखील खूपच आनंदी झालेला आहे. त्याला या गोष्टीची अपेक्षाच नसते. खरं तर हे सगळं सायलीच्या व्रतामुळे झालेलं आहे असा विश्वास आता त्याला देखील बसलेला असतो. मधुभाऊ बोलू लागलेत या गोष्टीचा आनंद सुभेदार कुटुंबियांना भलताच झालेला आहे. आता डॉक्टरांना बोलवलेलं असतं आणि डॉक्टर चेकअप करत असतात. डॉक्टर मधुभाऊंचे डोळे तपासतात आणि म्हणतात, खरोखरच मधुभाऊंमध्ये खूपच चांगली प्रगती होऊ लागलेली आहे. अर्जुन आणि सायली आता बाहेर आलेले असतात आणि त्यांचा आनंद ते व्यक्त करत असतात. अर्जुन म्हणतो, खरंच किती देवाची कृपा आपल्यावर आहे ना, मी सांगू शकत नाही. सायली म्हणते, हो, देवाची कृपा झाली म्हणूनच हे सगळं शक्य झालेलं आहे. अर्जुन म्हणतो, पण हे सगळं कसं झालं मला कळत नाही. म्हणजे नक्की तुम्ही त्यांच्याशी काय बोलला होता तेव्हा त्यांनी अशा प्रश्नाचे उत्तर द्यायला सुरुवात केली. आणि त्यांची परिस्थिती, तुम्ही आला होतात हॉस्पिटलमध्ये तेव्हा तर बिघडलेली होती ना, मग आत्ता काय झालं. तेव्हा सायली सांगते, हो, मी जेव्हा त्यांना भेटायला आलेले होते ना, तेव्हा मी त्यांच्याशी असंच बोलत होते आणि त्यानंतर विषय निघाला तो म्हणजे माझ्या आईवडिलांचा. मी त्यांना सांगितलं की माझे आईवडील आलेले आहेत, तुम्हाला त्यांना भेटायचं आहे ना. आणि सदाशिव आणि मैनावी मी यांच्याविषयी त्यांना बोलले. मी त्यांना सांगितलं की ते माझे आईवडील आहेत आणि ते मला आता मिळालेले आहेत. तुमचीच कृपा आहे मधुभाऊ असं मी म्हणले. पण त्यावेळेस त्यांची प्रकृती खराब झाली. मला असं वाटतंय की मधुभाऊंना माझ्या आईवडिलांविषयी नक्कीच माहिती आहे आणि कदाचित हे आईवडील नाही आहेत हे सुद्धा त्यांना माहिती असेल. अर्जुन म्हणतो, हे मात्र नक्की आहे की तुझ्या आईवडिलांविषयी त्यांना 100% सगळी माहिती आहे. पण आता सदाशिव आणि मैनावतीच हे तुझे आईवडील आहेत का नाहीत हे फक्त मधुभाऊ सांगू शकतील. DNA रिपोर्ट काही जरी असला तरी माझा विश्वास पूर्णपणे मधुभाऊंवर आहे असं त्याने सायलीला सांगितलेलं असतं. आणि आता सायलीला देखील या गोष्टीचा आनंद झालेला असतो, कारण मधुभाऊ आपल्याला 100% खात्रीचं आणि सत्य उत्तर देणार हे तिला माहिती असतं. अर्जुन म्हणतो, आपण लगेच सदाशिव आणि मैनावती यांना इथं घेऊन येऊया आणि लगेच इथं समक्ष सत्य असत्य काय आहे त्याचा सोक्षमोक्ष लावूया. आणि ते लगेच घरी गेलेले असतात आणि घरी जाऊन त्यांनी सांगितलेलं असतं की आम्हाला सदाशिव आणि मैनावती यांना घेऊन पुन्हा एकदा हॉस्पिटलला जायचं आहे. तेव्हा पूर्णाजी विचारते, का काय झालं. तेव्हा अर्जुन आणि सायली सांगतात की मधुभाऊ आता डोळ्यानं उत्तर देऊ लागलेले आहेत आणि त्यामुळं सदाशिव आणि मैनावती यांना जर का ते भेटले तर त्यांना बरं वाटेल, त्यांना खूप आनंद होईल की माझे आईवडील आलेले आहेत. पूर्णाजी म्हणतात, अगदी बरोबर आहे, तू त्यांना भेटायला घेऊनच जा. पण खरं तर अर्जुन आणि सायली यांच्या मनामध्ये प्लॅन असतो की या दोघांना तेथे घेऊन जायचं आणि मधुभाऊंना समक्ष त्यांचे चेहरे दाखवून विचारायचं की हेच आईवडील आहेत का नाहीत. आणि त्यामुळं अर्जुन आणि सायली खुश झालेले असतात. इकडे सदाशिव आणि मैनावती मात्र त्यांची चाल काही सोडायला तयार नाही आहेत. आता या घरातून आपली लवकरच गच्छंती होणार आहे हे त्यांना माहिती आहे, कारण सदाशिवने राडाच तसा घातलेला आहे. दारू पिणं, चोऱ्या करणं, पोलिसांनी पकडणं, मारहाण करणं, आता ही गोष्ट सुभेदार काही सहन करणार नाही आहेत. मैने आपल्याला आता मोठा हात मारून इथनं पसार व्हायला पाहिजे बघ, असं सदाशिव मैनावतीला सांगत आहे. मैनावती म्हणते, हो आता तेच तर मी म्हणते, पण संधीच मिळेना गेली आहे ना, तर काय करायचं. सदाशिव म्हणतो, संधी मिळत नसती मैने, संधी तयार करावी लागते. आता लवकरात लवकर ही संधी तयार करू आणि इथनं सगळं काही यांचं सोनं दागिने घेऊन उडणछू होऊन जाऊया, यांना काय कमी नाही आहे असं ते बोलत असतात. तेवढ्याच सायलीनं दरवाजा उघडलेला असतो. मैनावती आणि सदाशिव यांच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यांचं तोंड एकदम पांढरं ठिकर पडतं. सायली त्यांच्याकडे पाहते, पण सायलीला काही ऐकू आलेलं नसतं. पण सायली आलेले पाहून ते मात्र पुरते घाबरून गेलेले असतात आणि ते लगेच रंग बदलतात. अगदी सरडा जसा रंग बदलतो तसा ते रंग बदलतात. अगं माझी पोरगी आली बघ मैना, काय करायचं, ये पोरी आत ये, असं म्हणून त्यांनी सायलीला आत बोलवलेलं असतं. सायली म्हणते, आपल्याला आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलला जायचं आहे. सदाशिव आणि मैनावती एकमेकाकडे पाहतात आणि म्हणतात, काय झालं, म्हणजे कोण आजारी आहे का. तेव्हा ती सांगते, ज्या मधुभाऊंनी मला सांभाळलेलं आहे ते मधुभाऊ आता त्यांना तुम्हाला भेटायचं आहे आणि म्हणून आपल्याला तिथं जायचं आहे. हे सगळं बाहेरून प्रिया ऐकत असते.
आणि प्रियाला कळतं की आता मधुभाऊंनाही भेटायला चाललेले आहे. पण यावेळेस चक्क प्रियाचाच गैरसमज झालेला आहे. प्रियाला असं वाटतंय की या दोघांना ती घेऊन चाललेली आहे म्हणजे नक्कीच सायलीची खात्री झालेली आहे की मैनावती आणि सदाशिव हेच तिचे आईवडील आहेत आणि म्हणूनच ती त्यांना तिकडं घेऊन चाललेली आहे. आणि प्रिया मात्र खुश झालेली आहे. चोरून ऐकणाऱ्या प्रियाला अगदी चुकीचं उत्तर मिळालेलं आहे आणि ती म्हणते, बरं झालं, एकदाचे हे दोघं तिथे जातील, सायली त्यांना प्रश्न विचारेल, ते भेटतील, म्हणजे हे दोघं तिचे आईवडील आहेत हीच गोष्ट कन्फर्म होणार आहे. या गोष्टीमुळं प्रिया मात्र भलतीच खुश झालेली असते. तर सदाशिव आणि मैनावती म्हणतात, अगं त्या भल्या माणसाला भेटायला कोणाला नको वाटेल. त्या माणसाचे पाय धुवून पाणी प्यायला पाहिजे इतका तो चांगला माणूस आहे. खरं तर आत्तापर्यंत आम्ही भेटायला पाहिजे होतं आणि मैनावतीनं कधीच म्हणली नाही. सायली म्हणते, हो मला सगळं कळतंय, आपल्याला आत्ताच्या आत्ता निघायचं आहे. सायलीला त्यांची नाटकं आता चांगलीच समजलेली असतात. इकडे सचिनला अस्मिताचे खूप मिस कॉल आणि मेसेजेस आलेले आहेत, पण त्याने अजूनही कॉल केलेला नसतो आणि तो म्हणतो आता फोन केला की भांडण लागणारच, पण आता फोन केल्याशिवाय पर्याय नाही आहे असं म्हणून त्याने फोन लावलेला असतो. आणि तो जेव्हा फोन लावतो तेव्हा अस्मिता फोन उचलते, पण ती किंचितही त्याच्यावर रागवलेली नाही आहे. सचिनला या गोष्टीवर विश्वासच बसत नाही. तो म्हणतो, हा फोन अस्मितालाच लागला आहे ना? अस्मिता म्हणते, व्हिडिओ कॉल आहे, दिसत नाही आहे का माझा चेहरा? तो म्हणतो, हो, मग इतके मिस कॉल मेसेज केल्यानंतर मी एवढा उशिरा फोन करूनसुद्धा तुझा काहीच रिप्लाय नाही आहे, जरासुद्धा तू चिडलेली नाहीस. तेव्हा ती म्हणते, हो, मी आता ठरवलं आहे की शांतपणे उत्तर द्यायचं आणि माझ्या पोटात बाळ आहे ना, मग मी असं काही केलं तर त्याला त्रास होणार ना, म्हणून मी ठरवलं शांत राहायचं. आणि अजून एक गोष्ट अशी आहे, तुझे आई बाबा भेटायला येत आहेत ना, त्यामुळं मी ठरवलं की त्यांच्यापुढं तर अजिबात मूड खराब करायचा नाही. सचिनला खूपच छान वाटतं. सचिन म्हणतो, खरोखरच तू मनापासून असं ठरवलं आहे? अस्मिता म्हणजे तुला काय वाटतं मी काय गंमत करते का चेष्टा करते? तो म्हणतो, बघ बघ तुला राग यायला लागला आहे. अस्मिता म्हणते, मग तू चुकीचं बोलल्यानंतर राग येणारच ना. ठरवलं आहे की ठरवलं आहे, आता छान वागायचं. आणि त्याच वेळेस पाठीमागून साक्षी येत असते. साक्षीला माहिती आहे की आतमध्ये सचिन बसलेला आहे आणि तो व्हिडिओ कॉलवर मीटिंग अटेंड करतोय असा तिचा गैरसमज आहे. पण त्याची वेगळीच मीटिंग चाललेली आहे हे मात्र तिला अजिबात माहिती नाही आहे. सचिन मात्र त्याच्या बायकोशी अस्मिताशी बोलतोय, स्वतःच्या बाळाविषयी बोलतोय आणि साक्षी अजून लांब असते. खरं तर ती त्या रूमच्या बाहेर असते आणि आता दरवाजा उघडून ती आतमध्ये येते. तिला कळतं की तो व्हिडिओ कॉलवर बोलत आहे. अजून तिनं पाहिलेलं नसतं की तो नक्की कोणाशी बोलतोय, पण त्याचा चाललेला विषय थोडासा उडत उडत तिच्या कानापर्यंत पोचलेला असतो. नक्की हा काय करतोय? मीटिंग अटेंड करतोय का कोणाला दुसऱ्याला बोलतोय अशी शंका मात्र तिला आलेली असते. कारण तो ज्या पद्धतीनं बोलतोय त्या पद्धतीनं तिला असं वाटलेलं असतं की कदाचित तो घरी तर बोलत नाही आहे ना. तर इकडे आता सायली आणि अर्जुन यांनी सदाशिव आणि मैनावती यांना आणलेलं आहे आणि मधुभाऊंच्या समोरच उभा केलेला आहे. मधुभाऊंनी त्यांना पाहिलेलं आहे आणि सदाशिवने त्याची नको असलेली बडबड चालू केलेली आहे. सदाशिव म्हणतोय, खरंच तुम्ही ना खूप भलं माणूस आहे. आमच्या पोरीला तुम्ही लहानपणापासून सांभाळलं, एवढं मोठं केलं, चांगलं शिक्षण दिलं आणि आता बघा ना तिला या मोठ्या घरामध्ये तुम्ही दिलं. अहो किती श्रीमंत झाली माझी पोरगी. खरंच तुमचे उपकार जेवढे फेडावेत ना तेवढे कमीच आहेत, तुमचे उपकार जितके मानावेत तेवढे कमीच आहेत, असं तो वाचाळ बडबड करू लागलेला आहे. आणि मधुभाऊ मात्र त्याच्याकडं कसलंच लक्ष देत नाही आहेत, कसलीच पापणी देखील ते हलवत नाहीत. सायली आणि अर्जुन यांचं सगळं लक्ष मधुभाऊंकडे आहे. तर सदाशिव मैनावतीला म्हणतोय, अगं आपण हॉस्पिटलला येतो तो, मग तुला कळत नाही, हॉस्पिटलला येतोय एवढ्या भल्या माणसाला भेटायला येतोय, अगं 2 फळं तरी घेऊन यायची यांच्यासाठी. आणि मैनावती पण अशी काय ॲक्टिंग करते जसं काही तिच्या मनामध्ये होतंच की खरोखरच फळं घेऊन यायला पाहिजे होती. मैनावती नेहमीप्रमाणे डोक्याला हात मारते आणि म्हणते, कपाळ माझं, अहो खिशात पैसे नाहीत ना तुमच्या, आणि माझ्याकडे तरी कुठं पैसे आहेत, असते तर काय आणलं नसतं वे. पण बरं का सायली, पुढच्या वेळेस येताना या भल्या माणसासाठी काही नाही काहीतरी घेऊन येते बरं का, पण मला आठवणीत आण, असं ती सायलीला बोलत आहे. सायलीला यांची सगळी नाटकं माहिती आहेत. हे काय बोलणार, कसं वागणार, काय करणार ते माहिती आहेत. खरं तर सदाशिव आणि मैनावती यांचा चेहरा दाखवण्यासाठीच त्यांनी त्या दोघांना तेथे आणलेलं असतं, पण ही गोष्ट मात्र सदाशिव आणि मैनावती यांना माहिती नसते. इकडे सचिन वेगळ्याच कॉन्फरन्सवर आहे की काय असा संशय साक्षीला झालेला असतो. पण चालाक सचिनने जेव्हा साक्षी जवळ आलेला असते तेव्हा व्हिडिओ कॉल बंद करून त्याच्या ऑफिसचा व्हिडिओ कॉल चालू केलेला असतो
आणि साक्षीला तो म्हणतो, तू कधी आलीस? तेव्हा साक्षी म्हणते, तुझी मीटिंग चालू होती ना तेव्हाच मी आलेले आहे. अर्जुन आणि सायली आता सदाशिव आणि मैनावतीला सांगतात की आता तुम्ही जरासं बाहेर जा. ते दोघेही बाहेर निघून जातात आणि आता महत्त्वाचा प्रश्न अर्जुन आणि सायली यांना मधुभाऊंना विचारायचा असतो. ते मधुभाऊंना म्हणतात की हे जे होते ते माझे आई वडील होते असं सायलीनं सांगितलेलं असतं. मधुभाऊ, खरोखरच हे माझे आईवडील आहेत का हो? हे म्हणतायत की माझे आईवडील आहेत आणि DNA रिपोर्टसुद्धा तयार केलेले आहेत. DNA रिपोर्टवर सुद्धा असंच आलेलं आहे की हे माझे आईवडील आहेत. पण माझं अंतर्मन अजिबात सांगत नाही आहे. माझी यांच्याशी नाळच जोडली जात नाही आहे. मला कळत नाही की कशामुळे असं होतं आहे. आता तुम्हीच या सगळ्याचं उत्तर द्यायला पाहिजे, कारण या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत असं सायली त्यांच्याशी बोलत आहे. अर्जुन आता त्यांच्याकडेच पाहत असतो. तिकडे सदाशिव आणि मैनावती जेव्हा बाहेर येतात तेव्हा सदाशिवला मैनावती म्हणते, काय त्या म्हाताऱ्याच्या पुढं असा हात धरून उभा राहायची गरज होती? काय त्यांनी मोठं केलं? तो म्हणतो, अगं जाऊ दे, तेवढंच बरं वाटावं म्हणून केलं. पर महिने आता आपल्याला मोठा हात मारायचा ना, त्यासाठी तयार राहायला पाहिजे बरं का, असं ती सांगत आहे. तिकडे मधुभाऊंना प्रश्न विचारल्यानंतर मधुभाऊंनी अजून काहीच उत्तर दिलेलं नाही. सायलीने आता त्यांना नेमका प्रश्न विचारलेला आहे. खरंच ते माझे आईवडील आहेत का? का ते माझे आईवडील असल्याचं मला वाटतंय ते खोटं आहे, असं म्हणल्यानंतर मधुभाऊंनी डोळ्यांची पापणी हलवून सांगितलेलं आहे. त्यांना अर्जुन आणि सायलीला विश्वास बसत नाही आहे. अर्जुन आणि सायली पुन्हा एकदा त्यांना विचारतात, म्हणजे हे आईवडील नाही आहेत का सायलीचे? तेव्हा मधुभाऊ अजून एकदा डोळे हलवतात आणि ते आईवडील नाही आहेत असा इशारा त्यांनी त्या डोळ्यातून दिलेला आहे. आणि सायलीने अर्जुन पाहतच राहतात, कारण मधुभाऊंनी अगदी सदाशिव आणि मैनावती यांना ओळखलेलं आहे. म्हणजेच सदाशिव आणि मैनावती हे आईवडील असूच शकत नाहीत हे त्यांना माहिती आहे. आणि डोळ्याच्या इशाऱ्यांनी अगदी परफेक्ट उत्तर त्यांनी सायली आणि अर्जुन यांना दिलेलं असतं. सायली आणि अर्जुन हे सगळं पाहतात तेव्हा त्यांना खूपच आनंद झालेला आहे. विशेषतः सायलीला तर खूपच आनंद झालेला आहे, कारण आजपर्यंत तिचं मन तिला म्हणत होतं की हे माझे आईवडील असू शकत नाहीत. पण आता स्वतः मधुभाऊंनी सांगितलेलं आहे की ते तुझे आईवडील नाही आहेत. तेव्हा सायली अक्षरशः रडू लागते आणि अर्जुनकडे पाहू लागते. अर्जुन म्हणतो, सायली आता हे मात्र कन्फर्म आहे की सदाशिव आणि मैनावती हे तुझे आईवडील नाहीत. तेव्हा सायली रडत रडतच सांगायला लागते, मी तुम्हाला अगोदरपासून सांगत होते की माझं मन म्हणत नाही. मधुभाऊ, खरंच तुमचे किती उपकार मानावे ते मला कळत नाही आहे. मधुभाऊ, तुम्ही खूप 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 ग्रेट आहात, असं ती त्यांना सांगत आहे. आणि सायलीला अर्जुन स्वतःच्या मिठीत घेतो आणि म्हणतो, आता सदाशिव आणि मैनावती यांना देखील आपल्याला चांगला धडा शिकवणं गरजेचं आहे. तर सायली म्हणते की हो, त्यांचं जे त्यांनी आपल्याशी वागलेले आहेत त्यामुळे त्यांना आता चांगलाच धडा शिकवायचा. त्यांना आपण घरातून हाकलून द्यायचं असाच विचार या दोघांच्या डोक्यात आलेला आहे. तर अगदी हाकलून देण्यासारखंच काम इकडे सदाशिव आणि मैनावती यांनी केलेलं आहे. त्यांना घरात चोरी करायची आहे आणि त्यासाठी त्यांनी चक्क पूर्णाजीला झोपेचं औषध दिलेलं आहे. पूर्णाजीला चहा करून दिलेला आहे आणि त्या चहामध्ये गुंगीचं औषध त्यांनी तिला दिलेलं आहे. आणि पूर्णाजी शांतपणे झोपलेली आहे. घरी कोणच नाही आहे त्याचा गैरफायदा सदाशिव आणि मैनावती यांनी उचललेला आहे. आणि लगेच त्यांनी सोने दागिने वगैरे एका पिशवीमध्ये भरायला सुरुवात देखील केलेली असते. पण तेवढ्यात सायली, अर्जुन आणि सगळेच घरी आलेले आहेत आणि ही गोष्ट त्यांना माहिती नाही. त्यांना कळतं की सगळे आलेले आहेत म्हणल्यानंतर त्यांनी गाठोडं उचललं आहे आणि धूम ठोकायला सुरुवात केलेली आहे. चोरी करून ते पळत चाललेले असतात. तेवढ्याच सायलीला दिसतं की कोणतरी घरातून चाललेलं आहे आणि त्यांनी चक्क काळी कपडे घातलेले आहेत आणि पळून जाण्याचा ते प्रयत्न करत आहेत. तेव्हा सायलीनंच त्यांना पकडलेलं आहे. सायली, अर्जुन आणि अश्विन देखील यामध्ये आहे. त्या तिघांनी या दोघांना धरून ठेवलं आहे आणि आता या दोघांच्या तोंडावरचा मास्क काढला जातो. तेव्हा सर्वांना मोठा धक्काच बसतो की सदाशिव आणि मैनावती हे चक्क घरामध्ये चोरी करत होते. आता हे सगळे मिळून त्यांची धुलाई कशी करतायत हे आपल्याला पुढील भागामध्ये पाहता येणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.